मध्ये आपले स्वागत। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत वाहन चालकांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राहुल गावडे, आशिक तडवी, दीपक ढाकणे, अतुल बानापुरे, चंद्रकीर्ती टिपले यांच्या ऐकता वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकरे, कोषाध्यक्ष विवेकानंद भिसे, सचिव पृथ्वीराज खंदारे, जिल्हाध्यक्ष महबूब शेख नसीर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। यावेळी मोठ्या संख्येने वाहन चालक यांनी नेत्र तपासणी केली। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी सांगितले की दुचाकी किंवा चारचाकीवर पांढरे शुभ्र LED जास्त फोकसचे असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। तरी वाहन चालकांनी आपल्या दुचाकी किंवा चारचाकीचे जास्त फोकसची लाईट काढून घ्यावे, नसता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। रस्ता सुरक्षा अभियान हा जानेवारी महिन्यात घेण्यात येत असतो। जानेवारी महिन्यात का घेतात तर जानेवारी महिन्यात लोकांचे संकल्प असतात, मी पुढच्या नवीन वर्षात काहीतरी नवीन संकल्प घेऊन येतो। तर जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षेचा जो हे जनजागरण आहे त्या दृष्टीने लोकांनी आपल्या चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात वाहन चालवताना। देशात आपल्या जर विचार केला तर अपघातांची संख्या आपला पूर्ण जगात देशाचा नंबर 5 क्रमांकावर लागतो 4 आणि 1,77,000 त्याच्यात मृत्यू पडलेले आहेत आणि महाराष्ट्राचा बी 5वा क्रमांक लागतो, जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो। आपल्या जिल्ह्यात 2024ला 371 अपघात झाले होते, 321 अपघात झाले होते, ते 2025ला 388 म्हणजे 21% वाढलेले आणि सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही मोटरसायकल स्वारांची झालेली आहे। आपण जर बघितलं तर मोटरसायकल चालवताना इथं हेल्मेटचा